नमस्कार. SB शिंदे डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर हे आहे आमचं शेणखत. तिकडं आपल्या म्हशी आहेत. तर तिकडून आम्ही काय करतो, इकडं शेण असे हे 80 फुटाचं हे जाळीचं कंपाऊंड आहे. तर दररोज आम्ही इकडे असं शेण पसरून हिथं पाटी, परत इथे एक पाटी, इथे एक पाटी असं टाकून हा अख्खा पट्टा जो आहे, हा 80 फुटाचा पट्टा आम्ही असं शेण पसरून टाकत राहतो. जसं इथं टाकलेलं आहे. तर हे सगळा पट्टा भरल्याच्या नंतर साधारण एक 2-3 फूट असा लेअर येतो, म्हणजे साधारण ह्या लेवलपर्यंत येतो. इकडं असं या लेवलपर्यंत येतो आम्ही शेण टाकतो. त्याच्यानंतर JCBच्या सहाय्याने आम्ही ते सगळं त्या बाजूला पलटी मारून घेतो. म्हणजे हा जो अख्खा पट्टा आहे, इथलं शेण तिकडं पलटी मारतो, जेणेकरून ते शेण थोडंसं हडकतं किंवा सुकतं आणि मग ते आपल्या म्हणजे रानामध्ये आपण टाकू शकतो किंवा ते विकू शकतो. तर आता सध्या आपल्याला जवळपास एक 7-8 ट्रॉल्यांची आहे ऑर्डर. आपलं साधारण महिन्याला 3 ट्रॉल्या तरी शेणखत तयार होतं आपल्या इकडे. तर आता हे आम्ही काल रात्री पलटी मारलेला आहे. तर काल रात्री व्हिडिओ बनवला नाही, कारण विजिबिलिटी काही नव्हती, कारण इकडं काही लाईट वगैरे नाही आहे. त्याच्यामुळं म्हणलं सकाळी ह्याचा व्हिडिओ काढावा. तर एक विनंती राहील की आता आम्ही जे हे पलटी मारतोय, तर इथं म्हणजे आजूबाजूच्या काही हे पण आहेत, कोंबड्या पण आहेत. तर ते विस्कटतात खत. पण जर ह्याची थिकनेस जर जास्त असेल, म्हणजे हा जर जो म्हणजे शेणखत जर जास्त असेल, तर कसं होतं की सगळ्यात खालचा जो थर असतो तो इथला सगळ्यात वरचा असतो. त्यामुळे तो जवळपास थोडाफार आपलं वाळलेला असतो. पण जेव्हा आम्ही ते या साईडला पलटी मारतो, तर ह्याच्या खालचा काहीसा भाग किंवा मधला जो भाग असेल तो थोडासा ओलसरच असतो. त्याच्यामुळे पूर्ण ड्राय होत नाही तो. तर ह्याच्यासाठी काही जर सजेशन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, म्हणजे काय करता येईल. साधारण आपल्याकडे हा जो पॅसेज आहे तो 30 ते 40 फुटाचा, नाही 40 नसेल, 25 ते 30 फुटाचा हा पॅसेज आहे. आणि आपलं हे कंपाऊंड आहे ते 80 फुटाचं आहे. म्हणजे ही टोटल लेंथ जी आहे ती 80 फुटाची आणि ह्याची विड्थ जी आहे ते 30 फुटाच्या आसपास असेल. तर आम्ही आता तिकडून शेण इकडं पसरूनच टाकतो. पण पसरून टाकल्याच्या नंतर ज्या वेळेस या साईडला आम्ही पलटी मारतो आणि असं पसरतो, तर पूर्ण म्हणजे 80-90% सुद्धा ते वाळत नाही. थोडं वाळायला इश्यू आहे. आणि मग ओलं शेण जर आपण विकलं तर ते ट्रॉलीमध्ये जास्त चोपून बसतं आणि परत टाकायला सुद्धा ते थोडंसं म्हणजे अवघड आहे. जसं वाळलेलं शेण आपण रानामध्ये असं विस्कटू शकतो, तसं ते येत नाही. तर त्याच्याबद्दल काही सजेशन असतील तर तुम्ही सांगू शकता. आणि आम्ही ह्याच्यावर अजून काही वेस्ट डिकम्पोजर असेल किंवा काही दुसरं काही हे असेल ते काहीच आम्ही करत नाही. नॅचरल जे काही शेण असतं तेच आम्ही इकडे म्हणजे फक्त पलटी मारून घेतो आणि ते म्हणजे विकतो. तर आमच्याकडे साधारण आता पर ट्रॉलीचा रेट जो आहे तो 5,500च्या आसपास आहे. 500 रुपये बुडं पाठीमागं. पाठीमागच्या वर्षीचा रेट म्हणाल तर 5,000 रुपये होता आणि सेम 500 रुपये किंवा 200-400 रुपये पुढं पाठीमागं असं आहे. आणि ह्याच्यामध्ये चगळसुद्धा असं बघायला गेलं तर काही नसतं, कारण आपण कुट्टी टाकतो. त्याच्यामुळं जनावरं पूर्ण जे असेल ते चारा सगळा खातात. पण भैया लोक काय करतात, शेणाच्या पाठीमध्ये खालच्या साईडला थोडंसं असं वाळलं काहीतरी, हे असं हे आपलं मकाचा पाला असेल किंवा आपलं भुसकटाचं थोडंसं वाळलेलं जे काही आपलं ह्याच्यातलं दावणीतलं जे काही ते राहिलेलं असेल किंवा ऊस असेल, हे असं थोडंफार पाठीच्या खालच्या साईडला एक लेअर ते लावतात आणि मग ते पाटी फेकतात. जर तसं केलं नाही तर पाटीत एअर पकडून फेकताना पाटीच पडते कधी कधी खाली. आता हे बघाल तर हे 5 फुटाची जाळी आहे. तर ह्या 5 फुटावरनं तो भैया तिकडून
त्या गोट्यातून इकडे येतो आणि इकडे ती पाटी डंप करावं लागते त्याला. तर त्याच्यामुळं थोडंसं चगळ खाली टाकावं लागतं. आणि हे बारक्या रेड्यांचा मुक्त गोटा आहे, त्याच्यामधलं सुद्धा शेण आम्ही काढत असतो. पण आता जवळपास 5-6 महिने झाले ते काढलेले नाही आहे, ते पण काढायचं आहे. तर हे असं आम्ही नियोजन केलेलं आहे. हे हा असा अख्खा पट्टा आम्ही शेणखत पलटी मारून ठेवतो आणि मग आपल्या शेतात किंवा ट्रॉली भरून आपण विकतो. तर तुमच्या भागात कशी पद्धत आहे आणि खताला पर ट्रॉली काय रेट आहे आत्ताचा, हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर जेणेकरून आम्हाला पण म्हणजे एक अंदाज येईल की कसं आहे रेट कुठल्या म्हणजे ह्याच्यामध्ये. तर आता परत एकदा आपण इकडे शेण टाकायला सुरुवात केलेली आहे. तर हा पट्टा साधारण ह्या उंचीचा आला, म्हणजे साधारण 2-3 फूट जर आला तर परत आपण त्याला या साईडला पलटी मारतो. तोवर हा शेणखत इथला आपण म्हणजे विकणार आहोत. पण आता ह्याच्यामधला हा वरचा तर लेअर जवळपास 1 फुटाभरचा तरी म्हणजे वाळेलच, पण मधला आणि खालचा जो असेल तो वाळेल का नाही थोडी म्हणजे शंकाच राहते. जर जास्त दिवस ठेवला तर तो वाळतो, कारण इकडं जो वरची लेअर जी इकडची असती ते ज्यावेळेस आपण पलटी मारतो तर ते इकडं मध्ये किंवा खाली जाते, आणि खालचं जे असतं ते इथं वर येतं. म्हणजे पूर्ण असं पलटी मारला जातो तो शेण. आणि शेण जर समजा जास्त असेल तर आम्ही इथं सुद्धा जागा केलेली आहे. म्हणजे इथं सुद्धा असंच आहे. हे साधारण 25-30 फूट आहे आणि असं म्हणलं तर जवळपास 70 ते 80 फूट आहे. म्हणजे जर शेण जास्त असेल तर आपण ते इथं पण टाकू शकतो. इकडच्या साईडला तळं आहे जे रिकामच आहे, आणि तो आपला गांडूळ खताचा बेड. तर साधारण 1 महिना आता झालेला आहे त्या बेडला. त्याचा सुद्धा एक व्हिडिओ मी इथं टाकेल 1-2 आता दिवसात. आणि पुढचा बॅच भरायला अजून साधारण 2-2.5 महिने टाईम आहे. मग 2-2.5 महिन्यात आपल्याकडे परत शेणखत उपलब्ध होईल, म्हणून सध्या आपण ते साठवत नाही आहोत. आणि हे सध्या आपल्या रानात किंवा आपण ते विकणार आहोत. ओके, थँक्यू.